And here it is expected to study the number of issues related to public finance, monetary economics, social development, and agricultural development also. And what are those issues that we are going to discuss today? As I mentioned previously, it is an open elective paper. And being an open elective paper, any student from any department, any faculty can take this paper as their elective paper or optional paper. मी मगाशी म्हणालो तसं की हा पेपर नंबर 18 आहे आणि पेपर नंबर 18 असून त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रातलं जे योगदान आहे, त्यांचे विचार, त्यांची धोरणं आणि त्यांनी या अनुषंगाने केलेलं काम याचा विचार यामध्ये करणं अपेक्षित आहे किंवा करावं अशा प्रकारची त्याची गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये साधारणतः त्यांचं तुम्ही जे मॉनिटरी इकॉनॉमिक्स शिकला सेमिस्टर 1 ला त्या संदर्भातले काय विचार आहेत. त्यानंतर सार्वजनिक आयव्यय तुमचा जो दुसरा कंपल्सरी पेपर आहे या सेमिस्टर 2 ला, तो पब्लिक फायनान्स किंवा पब्लिक इकॉनॉमिक्स, त्यामधलं त्यांचं योगदान. त्यानंतर शेतीच्या विकासाच्या संदर्भातलं, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या संदर्भातलं त्यांचं योगदान, याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी शिक्षण विषयक, त्यांनी सामाजिक विषय, विकास विषयक जे काही योगदान दिलेलं आहे त्याचा विचार आपल्याला या अनुषंगानं करणं अपेक्षित आहे किंवा करायचं. आता युनिट नंबर 1 मध्ये त्यांनी जे विचार सांगितले ते विचार प्रामुख्यानं सार्वजनिक आयव्यय, पब्लिक फायनान्स या स्वरूपाचे आहेत. मग व्हॉट इज पब्लिक फायनान्स? रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर पॉलिसीज ऑफ द गव्हर्नमेंट is known as the study of public finance. How revenue is collected, how expenditure is incurred, and what are the duties and responsibilities the government discharges so as to provide for the number of services and social welfare of the society as a whole, it is called as public finance. आता तुमचा जो सेमिस्टर 2 ला दुसरा जो कंपल्सरी आहे तो सार्वजनिक अर्थशास्त्र किंवा पब्लिक इकॉनॉमिक्स आहे. यालाच आपण अगोदर पब्लिक फायनान्स किंवा पब्लिक फायनान्स असं सुद्धा म्हणतो. यामध्ये काय अपेक्षित असतं की कुठल्याही पातळीवरचं सरकार आपला महसूल कसा गोळा करते, खर्च कसा करते, कोणती कर्तव्य करते, कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडते आणि त्यामधून लोकांचं, समाजाचं कल्याण कसं करते एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेमधली देशातली सामाजिक आर्थिक विकासाची पातळी आणि वेग वाढवण्यासाठी मदत करते, याचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक आयव्यय, पब्लिक फायनान्स किंवा पब्लिक इकॉनॉमिक्स किंवा यालाच आपण पब्लिक फायनान्स असं आपण म्हणतो. आणि या संदर्भातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी योगदान दिलेलं आहे. प्रामुख्याने संशोधन त्यांनी केलेलं आहे आणि याचा तुम्हाला उपयोग कशासाठी होतो की तुम्ही पदव्युत्तर झाल्यानंतर पुढे जे संशोधनाचं काम तुम्हाला करायचं आहे त्याची सुरुवात आपण आतापासून करू शकतो. ती कशी करायला पाहिजे याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला या पेपरमध्ये, या विषयामध्ये, कोर्समध्ये आपल्याला मिळतं. एकूण 4 घटकांचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. एक म्हणजे थॉट्स ऑन फायनान्सेस ऑफ ईस्ट इंडिया कंपनी गव्हर्नमेंट, views on provincial finance, thoughts on taxation, and thoughts on expenditure on education. Actually, thoughts on finances of East India Company government, this is a research dissertation of Dr. B.R. Ambedkar for MA from Columbia University. And in this dissertation, research dissertation, he has analyzed how the administrative system of the East India Company government was there, how the government was collecting revenue and how it was exploitative,
how the government was spending not in favor of welfare of the society in India, but for the welfare of England or Great Britain, and prominently how the debt was being raised, public debt was being raised, and how that public debt was used by the government for the military expansion of British economy. These are the things which are expected to be studied. तुम्हाला आठवतं का बघा, तुम्ही कुठेतरी इतिहासामध्ये शिकलेला आहात की ब्रिटिश किंवा इंग्लंडचे लोक व्यापारी म्हणून आले आणि सत्ताधीश झाले, व्यापार करण्यासाठी आले आणि त्यांनी भारताची सत्ता बळकावली किंवा सत्ता त्यांनी संपादन केली, असं आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळं प्रामुख्यानं ही जी सत्ता त्यांनी संपादित केली, ती सत्ता ही प्रामुख्यानं ईस्ट इंडिया कंपनी या नावानं सुरू केली. आणि ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार, ईस्ट इंडिया कंपनी आली, व्यापार केली आणि त्यांनी भारतावरती सत्ता काबीज केली, भारताची सत्ता काबीज केली. आणि भारताची सत्ता काबीज करून त्यांनी जवळपास 150 वर्ष राज्य केलं. तुम्ही इतिहासामध्ये कुठेतरी अभ्यासलेला आहे. मग त्यावेळेला हे जे ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार होतं, ते ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार कसं आपलं महसूल गोळा करत होतं, उत्पन्न गोळा करत होतं आणि कसा पैसा खर्च करत होतं, मग ते भारताच्या दृष्टीनं अनुकूल होतं का भारताच्या दृष्टीनं अन्यायकारक होतं, भारताच्या लोकांच्या सामाजिक कल्याणामध्ये वाढ घडवून आणणार होतं का सामाजिक कल्याणामध्ये घट घडवून आणणार होतं, ते भारताची प्रगती करणार होतं का ते इंग्लंडची प्रगती करणार होतं, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या अभ्यासातून, या प्रकरणाच्या अभ्यासातून आपल्याला सहज पद्धतीने मिळतात असं आपल्याला म्हणता येतं. हा अभ्यास आपल्याला या थॉट्स ऑन फायनान्सेस ऑफ ईस्ट इंडिया कंपनी गव्हर्नमेंट यामध्ये करायचा. हा त्यांचा MA चा अभ्यासक्रम होता. हा त्यांनी MA ला संशोधन केलेलं होतं. त्यानंतर त्यांनी PhD ला संशोधन सुद्धा कोलंबिया विद्यापीठामध्ये केलेलं आहे. आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी प्रोव्हिन्शियल फायनान्स नावाचा थेसिस PhD साठी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला आणि त्यामधून त्यांना PhD ही पदवी कोलंबिया विद्यापीठ अमेरिकेतून मिळाली. आपल्याला माहित आहे की अमेरिकेतली विद्यापीठ, इंग्लंड मधली विद्यापीठ ही उत्तम दर्जाची, उत्तम गुणवत्तेची आहे. आणि अशा विद्यापीठांमधलं हे शिक्षण, तिथं केलेलं संशोधन आणि त्या संशोधनामध्ये भारतीय समस्या, भारताचे प्रश्न प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती मांडण्याचा प्रयत्न यातून केलेला दिसतो. मग हा प्रोव्हिन्शियल फायनान्स हा त्यांचा PhD साठीचा प्रबंध आहे आणि त्यामध्ये त्यांनी हे विचार मांडलेले आहे. करविषयक विचार, भारताला टॅक्सेशन सिस्टम कशी असावी, करव्यवस्था कशी असावी, हे करविषयक व्यवस्थेचं विवेचन त्यांनी एका मॅनिफेस्टोमध्ये, एका मेमोरॅन्डम मध्ये दिलेलं आहे, एका जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे की भारताला कुठली कर व्यवस्था पाहिजे, कोणती कर व्यवस्था पाहिजे. थॉट्स ऑन टॅक्सेशन आणि एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन ते शिकलेले होते. BA, MA, PhD, त्यानंतर DSc, MSc, बार ॲट लॉ, एवढं मोठं शिक्षण झालेलं होतं आणि त्यांना शिक्षणाचं महत्व माहित होतं किंवा अनुभवातून त्यांनी ते शिकलेलं होतं. मग हे शिक्षणाच्या विकासाची, प्रगतीची जबाबदारी कोणाची, कुणी शिक्षणाचा विकास करायचा, शिक्षणाच्या विकासाची जबाबदारी कुणी घ्यायची, या संबंधीचं विवेचन आपल्याला, शिक्षणाचा खर्च कुणी करायचा, किती करायचा, तो कोणत्या बाबींवरती कसा करायचा, शिक्षणाचे वेगवेगळ्या पातळ्या आहेत, प्राथमिक, माध्यमिक, उच्च, कॉलेज, महाविद्यालय, विद्यापीठ असं अनेक आहे, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे. मग यामध्ये कुणी खर्च कसा करायचा या संबंधीचे विवेचन सुद्धा यामध्ये अपेक्षित आहे, हे असं आपल्याला दिसतं. आता आपण त्यांचं जे MA चा प्रबंध होता, MA चं जे डेझर्टेशन होतं, ते MA चं डेझर्टेशन की ज्यामध्ये आपल्याला
त्यांचे थॉट्स ऑन पब्लिक फायनान्स मध्ये प्रामुख्याने ईस्ट इंडिया कंपनीचं जे सरकार आहे, ईस्ट इंडिया कंपनीचं जे गव्हर्नमेंट आहे, त्या संदर्भातलं विवेचन विश्लेषण इथं आपल्याला बघाव्यास मिळतं, अभ्यासाव्यास मिळतं असं आपल्याला म्हणता येईल. स्लाइड दिसते तुम्हाला? येस सर. हो सर. दिसते. तर हा जो MA चा प्रबंध आहे 1915 मध्ये MA ला त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी नावाचा प्रबंध सादर केला कोलंबिया विद्यापीठाला, आणि त्यामधून त्यांना MA बाय रिसर्च ही पदवी मिळाली. आणि त्यामध्ये त्यांनी त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीचं गव्हर्नमेंट हे कशा पद्धतीनं भारतामध्ये महसूल गोळा करतं, रेव्हेन्यू गोळा करतं, खर्च कसा करतं, प्रशासन कसं आहे, ऍडमिनिस्ट्रेशन कसं आहे, या प्रश्नांची उत्तरं आपल्या या संशोधनामध्ये, आपल्या प्रबंधामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हे जे थॉट्स ऑन ईस्ट इंडिया कंपनी गव्हर्नमेंट आहे, हे आपल्याला त्यांच्या MA च्या डिझर्टेशन मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी यामध्ये आपल्याला मिळतं किंवा त्यामध्ये उपलब्ध आहे असं आपल्याला म्हणता येईल. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ही वॉज BA, MA, MSc, DSc, PhD, bar at law, and majority of his education, Dr. B.R. Ambedkar carried out in foreign countries, especially America, England, and Germany. And during that period, for MA by research was there, and for MA by research, like how you submitted project for this environmental economics, in the same way, the student has to submit dissertation. Student has to submit dissertation for MA, and it is known as MA by research. And Dr. B.R. Ambedkar was studying his MA in Columbia University, America. And for MA by research, he submitted dissertation, and its title was Administration and Finance of the East India Company. Administration and Finance of the East India Company. And in this dissertation, he has studied how the East India Company government administration was there, because there was a government of East India Company. There was a government of East India Company, and therefore how the administration was there, how the administration was there of the East India Company government, and prominently how revenue was being collected, how tax revenue was being collected, how loans and advances were being collected, and prominently how the government was spending, on discharging various duties and responsibilities, that Dr. Ambedkar studied under the title Administration of East India Company, or Administration and Finance of East India Company Government. Now, first of all, he tries to place before us how the administration of the East India Company or East India Company government was there. Because initially, British came as a merchant, came as a trader. They established the East India Company, and that East India Company took over charge as the government in the pre-independence period in India. And that East India Company government started ruling, and it ruled for 150 years, more than 150 years. And during that period, how East India Company government's administration was there, how revenue was being collected by the East India Company government, and how the expenditure was being undertaken by the East India Company government, in which country's favor it was, in whose welfare it was, in whose against it was, all those questions which Dr. B.R. Ambedkar has tried to analyze in this dissertation. बघा, इंग्लिश किंवा इंग्रज व्यापारी म्हणून आली
आणि इथली सत्ता त्यांनी काबीज केली. व्यापारी संस्था किंवा कंपनी म्हणून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करून त्याचंच रूपांतर ब्रिटिश सरकारमध्ये किंवा ईस्ट इंडिया कंपनी सरकारमध्ये केलं. आणि ते करत असताना जवळपास 150 वर्षे त्यांनी काम केलं किंवा सत्ता आपल्या राष्ट्रावर केला. या गोष्टी या विवेचन विश्लेषण प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती करण्याचा प्रयत्न त्यांचं जे एमएचं संशोधन आहे त्या एमएच्या संशोधनासाठी त्यांनी केला आणि त्याचं शीर्षक होतं एमए रिझर्टेशनचं ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी किंवा ईस्ट इंडिया कंपनी. तुम्ही कसं सेमिस्टर 1 ला एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही जसा प्रोजेक्ट सादर केला त्याच पद्धतीने थोडासा व्यापक, थोडीशी अधिक व्याप्ती असलेला आणि थोडा संशोधनाचा भाग अधिक असलेला अशा प्रकारचं संशोधन प्रबंध त्यांनी एमए साठी 1915 मध्ये सादर केला अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठाला आणि त्यामधून त्यांना एमए मास्टर ऑफ आर्ट्स ही पदवी मिळाली. आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं की ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार हे भारतामध्ये कसं ते प्रशासन चुकीचं होतं, कसं ते प्रशासन हे सेंट्रलाइज होतं, केंद्रित होतं, कसं ते प्रशासन हे भारतावरती अन्याय अत्याचार करणार होतं आणि प्रामुख्यानं त्यांनी ज्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या, त्यांनी जी कर्तव्य केली ती भारताच्या विकासासाठी नाही केली. त्यांनी प्रामुख्यानं इंग्लंडचं कल्याण, ब्रिटिश राजवटीचं, ब्रिटिश लोकांचं कल्याण करण्याचा प्रयत्न केला. हे सगळे प्रश्न या आपल्या संशोधनाच्या माध्यमातून डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये सिद्ध करून सगळ्या जगभर हा विचार पोचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून तो आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. फर्स्ट ऑफ ऑल he tries to discuss administration of East India Company government. Administration of East India Company government. Because Dr. B.R. Ambedkar was of the opinion that administration plays a very important role in the welfare of the society, in development of the society, in development of the economy. And for that reason, studying of the administration is of crucial importance. And first of all, he tries to place before us how the administration of the East India Company government was there, and it was not in favor of India. That is very important. It was against Indian country, it was against Indian economy, it was against India as a country, and it was in favor of Britain, it was in favor of England. And the details of the administration and difficulties, problems and faults and defects, what were there in the administration, those have been tried to explain by the Dr. B.R. Ambedkar in his administration of East India Company government. त्याने पहिल्यांदा काय केलं की ब्रिटन सरकार हे भारताची कशा पद्धतीनं पिळवणूक करत आहे, कशा पद्धतीनं आर्थिक नुकसान करत आहे, कशा पद्धतीनं भारताची आर्थिक लूट करत आहे याचं विवेचन देण्यापूर्वी, म्हणजे महसूल कसा गोळा करतं आणि खर्च कसा करतं याचं विवेचन देण्यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा काय केलं की या ईस्ट इंडिया कंपनीचं हे जे सरकार आहे त्याचं व्यवस्थापन कसं होतं, मॅनेजमेंट कसं होतं, ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं याचं विवेचन पहिल्यांदा त्यांनी देण्याचा प्रयत्न हा केला. आणि त्यामधून त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की ईस्ट इंडिया कंपनीचं गव्हर्नमेंट, ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार हे प्रामुख्यानं त्याचं जे प्रशासन आहे, त्याचं जे व्यवस्थापन आहे ते त्याचं प्रशासन किंवा व्यवस्थापन हे भारताच्या विरोधी, इंग्लंडच्या बाजूनं आणि इंग्लंडचं कल्याण करणार आहे अशा पद्धतीचं विवेचन, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं देण्याचा प्रयत्न हा केला.
त्यांनी हे सांगितलं की द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ईस्ट इंडिया कंपनी गव्हर्नमेंट वॉज divided into in all three parts, three components, three organs. One is court of proprietors, second is court of directors or board of control or board of commissioners, and third was board of control. Third was board of control. These were the three bodies, that is board of court of proprietors, then board of commissioners, and board of directors. And board of directors, these were the three components, these were the three organizations or organs of the administration of East India Company government, administration of East India Company government in the pre-independence period. In the pre-independence period, that is court of proprietors, court of directors, and court of control. ते पहिल्यांदा हे जे ब्रिटिश सरकार होतं ते भारताची पिळवणूक कसं करत होतं, ते भारतीय लोकांचं कल्याण करण्याच्या हेतून काम करत नव्हतं, ते इंग्लंडचं कल्याण करण्यासाठी प्रयत्न करत होतं. हे स्पष्ट करत असताना पहिल्यांदा ते प्रशासन कसं होतं आणि ते प्रशासन कशी पिळवणूक करणार होतं, ते प्रशासन कसं इंग्लंडच्या बाजूने होतं आणि भारताचे विरोधी होतं, आणि त्यामध्ये भारतीय नागरिकाला कुठलाही प्रवेश नव्हता, भारतीय नागरिकाला कुठलाही प्रतिनिधित्व नव्हतं, याचं विवेचन त्यांनी पहिल्यांदा यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याने सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार त्याचे तीन प्रशासनाचे घटक होते, कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि कोर्ट ऑफ कंट्रोल किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा बोर्ड ऑफ कमिशनर्स. नाउ इन दिस court of proprietors, actually it is a body elected by the shareholders of East India Company. It is a body of administration, it is a body of management of the East India Company government, which is elected by the shareholders of East India Company government. आता ते असं सांगण्याचा प्रयत्न करतात की पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनी सरकारचं प्रशासन किंवा व्यवस्थापन हे ब्रिटिशांच्या बाजूला झुकलेलं आणि भारताचे विरोधी होतं, भारताचे विरोधी होतं, भारताला पोषक नव्हतं, अनुकूल नव्हतं, ते इंग्लंडला पोषक होतं. आणि या ईस्ट इंडिया कंपनी सरकारचं प्रशासन एकूण 3 भागांमध्ये डिवाइड झालेलं होतं. कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स म्हणजे संचालक मंडळ, त्यानंतर कोर्ट ऑफ डायरेक्टर्स संचालक मंडळ, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे संचालक मंडळ, कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स संयोजक मंडळ, आणि 3 कोर्ट ऑफ कमिशनर्स किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल नियंत्रण मंडळ. बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा बोर्ड ऑफ कमिशनर्स म्हणजे कमिशनर म्हणजे आयुक्त मंडळ किंवा नियंत्रण मंडळ, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे संचालक मंडळ, आणि बोर्ड ऑफ प्रोप्रायटर्स म्हणजे संयोजक मंडळ, ज्याला आपण एंटरप्रेन्योर्स असं म्हणतो किंवा ऑर्गनायझर्स असं म्हणतो, त्यांचं ते मंडळ होतं. आता हे जे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स होतं, हे जे संयोजक मंडळ होतं किंवा संयोजकांचं जे मंडळ होतं, ते संयोजकांचं मंडळ हे प्रामुख्यानं या ईस्ट इंडिया कंपनीचे जे भागधारक होते, शेअर होल्डर्स, त्यांनी निवडून दिलेलं होतं. ईस्ट इंडिया कंपनीचे जे शेअर होल्डर्स होते त्यांनी निवडून दिलेलं होतं, आणि यामध्ये एकूण 24 सभासद होते, 24 मेंबर्स होते. आणि ते काय करत होतं की प्लॅनिंग अँड कॅरिंग इन टू इफेक्ट मोस्ट कंडिशियल इंटरेस्ट ऑफ इंडिया अँड इंग्लंड. India and England, the relationship between India and England, the decisions relating to that were being taken by the Court of Proprietors, and it was a body of 24 members which was elected by the shareholders of
East India Company, shareholders of East India Company. But voters were, the right to vote was based on the amount or value of shares held by the shareholders. If a proprietor has 500 pound sterling shares, then he can sit in that body but no voting power. If he has shares of 1000 pound sterling, then he has right to vote one vote. If he has 6,000 pound sterling value of shares, he can cast 3 votes. And if the value of shares in the East India Company is 10,000 pound sterling to 1 lakh pound sterling, he can cast 4 votes. And in this way, the entry into the court of proprietors was based on the shares purchased of the East India Company, and the voting right was based on the amount of shares or value of shares purchased by that holder. आता याचं वैशिष्ट्य असं होतं की ईस्ट इंडिया कंपनीचे भागधारक हेच या कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्सचे म्हणजे संयोजक मंडळाचे सदस्य असायचे आणि ते एकूण 24 सदस्य निवडून द्यायचे आणि ते निवडणुकीचा जो हक्क होता, मतदानाचा जो हक्क होता, तो मतदानाचा हक्क 1 वोट 1 पर्सन 1 व्हॅल्यू असं नव्हतं की जे भारतामध्ये आहे. आपल्याकडे 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू असं आहे, तसं नव्हतं तिथं असं होतं की ईस्ट इंडिया कंपनीचे भाग शेअर्स किती विकत घेतलेले आहेत, किती परचेस केलेले आहेत आणि त्या प्रमाणामध्ये त्या बोर्ड ऑफ प्रोप्रायटर्स मध्ये, कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स मध्ये म्हणजे संयोजक मंडळामध्ये प्रवेश होता. आणि हे जे मेंबर्स आहेत, हे जे सभासद आहेत, त्यांनी या ईस्ट इंडिया कंपनीचे जे शेअर्स परचेस केलेले आहेत, विकत घेतलेले आहेत, त्यावरती त्यांना मतदानाचा अधिकार होता. जर 500 पाऊंड स्टर्लिंगचे शेअर्स असतील तर त्याला मतदानाचा अधिकार नव्हता, पण त्या बोर्ड ऑफ प्रोप्रायटर्स मध्ये संयोजक मंडळाच्या त्या मंडळामध्ये त्याला प्रवेश होता. जर ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर्स म्हणजे भाग 1000 पाऊंड स्टर्लिंगचे असतील तर त्याला 1 मत द्यायचा अधिकार होता. ते 3000 पाऊंड स्टर्लिंगचे असतील तर 2 मत देण्याचा अधिकार होता. 6000 पाऊंड स्टर्लिंगचे असतील तर 3 मत देण्याचा अधिकार होता. आणि 10,000 ते 1 लाख किमतीचे असतील तर 4 मत देण्याचा अधिकार होता. अशा प्रकारची व्यवस्था ही बोर्ड ऑफ प्रोप्रायटर्स मध्ये होती असं आपल्याला म्हणता येतं. आता हा जो बोर्ड ऑफ प्रोप्रायटर्स आहे, हा बोर्ड ऑफ प्रोप्रायटर्स एकूण 24 सदस्यांचा मिळून होता आणि तो 24 सदस्यांचा मिळून असलेला तो काय करत होता की काही ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तो पार पाडत होता. एक म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स मध्ये जो पात्र उमेदवार आहे त्या पात्र उमेदवाराला निवडून द्यायचं काम हा कोर्ट ऑफ प्रोप्रायटर करत होता. हॅलो सर, तुमचा आवाज स्टक झाला. म्हणता येईल. आणि कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स काय करत होता की पेन्शनवरती आणि पगारावरती नियंत्रण ठेवत होता. पेन्शनवरती आणि पगारावरती नियंत्रण ठेवत होता. पेन्शनची रक्कम आणि पगाराची रक्कम याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम, त्याचं नियमन करण्याचं काम हे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर करत होतं असं आपल्याला म्हणता येतं. पेन्शनची रक्कम 200 पाऊंड स्टर्लिंगच्या पुढे जाता कामा नये आणि ग्रॅच्युइटीची रक्कम हे 600 पाऊंड स्टर्लिंगच्या पुढे जाता कामा नये आणि प्रामुख्यानं हे जे सगळे मोबदले आहेत ते पैशाच्या स्वरूपामध्ये, मनी स्वरूपामध्ये द्यायचे, अशा प्रकारची व्यवस्था ही यामध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स वॉज अ बॉडी ऑफ 24 मेंबर्स elected by the shareholders of the East India Company government. The voting right was given in accordance with the amount of shares or value of shares purchased by the shareholders. If the value is 500 pound sterling,
he can sit in that body, but he has no right to vote. Shares worth of 1,000 pounds sterling, he can cast one vote. Shares worth of 3,000 pounds sterling, he can cast two votes. And shares worth of 6,000 pounds sterling, he can give three votes. And the value of shares worth of 10,000 to 1 lakh, he can cast four votes. And he is prominently participating in selection or election of the members of court of directors, deciding dividends to the shareholders, and framing, altering, changing bylaws and policies of the East India Company government, prominently control over the salary, pensions and gratuity, and the rewards to be given in terms of money. All those duties and responsibilities were discharged by the court of proprietors. पहिल्यांदा आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारच्या प्रशासनाचा विचार आपण करत आहोत. आणि प्रशासनाचा विचार करत असताना ते प्रशासन कसं भारताचे विरोधी होतं आणि भारतीय नागरिकांना त्यामध्ये कसं प्रतिनिधित्व नव्हतं, कसं मेंबरशिप नव्हती. आणि त्याचबरोबर ते जे काम करत होते, जबाबदाऱ्या पार पाडत होते, ते जबाबदाऱ्या पार पाडत असताना तो ईस्ट इंडिया कंपनीचा लाभधारक आहे का नाही, शेअर होल्डर आहे का नाही, याच्यावरती ते अवलंबून असायचं. पहिल्यांदा तर हे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स म्हणजे संयोजक मंडळ, यामध्ये प्रवेश ज्या लोकांना होता की ज्यांचं ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर्स किंवा भाग त्यांनी विकत घेतलेले आहेत. आणि यामध्ये प्रामुख्यानं भारत आणि इंग्लंड यांच्यामधले जे संबंध आहेत, ते संबंध कसे चांगल्या पद्धतीने राहू शकतील, त्या संदर्भातलं नियोजन कसं करता येईल, या संबंधीचा प्रयत्न प्रामुख्यानं या कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स म्हणजे संयोजन किंवा संयोजक मंडळाकडून केला जात होता असं आपल्याला म्हणता येईल. पण यामधला जो प्रवेश आहे, तो प्रवेश ईस्ट इंडिया कंपनीचे भाग किती त्यानं विकत घेतले त्याच्यावरती तो अवलंबून होता. जर एखाद्या व्यक्तीनं 500 पाऊंड स्टर्लिंग एवढंच भाग विकत घेतले असतील तर त्याला मतदानाचा अधिकार नव्हता. तो त्या मंडळामध्ये बसू शकत होता, त्याला प्रवेश होता, पण तो मत देऊ शकत नव्हता. जर ईस्ट इंडिया कंपनीच्या भागांची किंमत 1,000 पाऊंड स्टर्लिंग पर्यंत असेल तर त्याला एक मत देण्याचा अधिकार होता. त्याची किंमत 3,000 पाऊंड स्टर्लिंग असेल तर 2 मतं देऊ शकत होता. 6,000 पाऊंड स्टर्लिंग असेल तर 3 मतं देऊ शकत होता. आणि 10,000 ते 1,00,000 एवढी किंमत असेल तर 4 मतं देऊ शकत होता. आणि प्रामुख्यानं हे जे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स आहे, हे जे संयोजन मंडळ आहे, ते संयोजन मंडळ प्रामुख्यानं 3-4 महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत होतं. एक म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर जे आहे, संचालक मंडळ आहे, त्या संचालक मंडळामध्ये जे सभासद आहेत ते पदसिद्ध किंवा पात्र सभासदांना निवडून देणं, ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या जे लाभधारक आहेत शेअर होल्डर्सचे त्यांना लाभांश निश्चित करणं आणि नियमावली कायदे तयार करणं, त्यामध्ये बदल करणं, दुरुस्त्या करणं हे काम करत होते. प्रामुख्यानं वेतन, पेन्शन, ग्रॅच्युटी याच्यावरती नियंत्रण ठेवणं, नियमन ठेवणं आणि सगळे मोबदले पैशाच्या स्वरूपामध्ये कसे देता येतील या संबंधीचं धोरण निश्चित करणं, हे काम प्रामुख्यानं हे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स म्हणजे संयोजक मंडळ किंवा संयोजन मंडळ करत होतं असं आपल्याला म्हणता येईल. Then the second organ of the administration of East India Company government, Court of Directors. This Court of Directors has 24 members and the qualification of the 24 members was natural member or citizen of Britain. He must possess 2,000 stock of pound sterling stock of East India Company shares. He should not have hold any office or service. Then he must take oath. He is not participating in private trade. He is not dealing with any company in private sector. These are some of the eligibility conditions of the court of directors was there. And this court of directors was divided into number of parts or committees: secret committee, correspondence committee, treasury committee, troops and stores committee, legal committee, buying committee, warehouse committee, etc., etc. And
there was appointment of writers, cadets, and surgeons also that was being carried out by the court of directors, and civil and military services were there. For that reason, two colleges were there, and from these two colleges, appointment was being carried out by the this court of directors, that is there. आपण पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाचा विचार करत असताना ते जे संयोजन मंडळ होतं किंवा संयोजक मंडळ होतं ते बघितल्यानंतर यातला जो दुसरा घटक होता तो संचालक मंडळ. संचालक मंडळ म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स, आणि हे संचालक मंडळ एकूण 24 सदस्यांचं होतं, आणि यांची पात्रता ठरलेली होती की तो ब्रिटनचा नागरिक पाहिजे, त्याचे 2000 पाऊंड स्टर्लिंगचे किमान शेअर्स पाहिजेत ईस्ट इंडिया कंपनीचे, त्यानंतर तो सर्व्हिस करता कामा नये, त्यानंतर तो कुठल्या बॉडीमध्ये डायरेक्टर म्हणून काम करत नसलेला पाहिजे, त्यानं शपथ घ्यायला पाहिजे, खाजगी व्यापारामध्ये तो सहभागी नसायला पाहिजे, त्याची खाजगी कंपनी नसायला पाहिजे, अशा प्रकारचे अनेक नियंत्रण किंवा बंधनं की त्याच्यावरती कुठला अधिकारी म्हणून काम करायला नसायला पाहिजे, अशा प्रकारची बंधनं किंवा नियंत्रणं या कोर्ट ऑफ डायरेक्टर्स म्हणजे संचालक मंडळाच्या सभासदावरती होती. हे संचालक मंडळ अनेक समित्या होत्या त्याच्या. सिक्रेट कमिटी म्हणजे गोपनीय समिती, बाईंग कमिटी म्हणजे खरेदी समिती, करस्पॉन्डन्स म्हणजे संपर्क कमिटी, अशा पद्धतीच्या एकूण 12 कमिट्या होत्या. त्यामध्ये मिलिटरी कॉलेज होतं, सिव्हिल कॉलेज होतं, आणि प्रामुख्यानं हे मंडळ काय करायची, समिती काय करायची की लेखकांची नेमणूक करणं, कॅडेटची नेमणूक करणं, सर्जनची नेमणूक करणं, अशा पद्धतीच्या नेमणुका करण्याचं काम, आणि जे पदवीधर आहेत प्रामुख्यानं सिव्हिल आणि मिलिटरी कॉलेजमधले त्यांच्या नोकऱ्यांमध्ये नेमणूक करण्याचं काम ते करत होतं असं आपल्याला दिसतं. त्यानंतर तिसरं जे मंडळ आहे ते बोर्ड ऑफ कमिशनर्स, ज्याला आपण आयुक्त मंडळ म्हणूया किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल, नियंत्रण मंडळ. बोर्ड ऑफ कमिशनर्स किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल, अँड इट वॉज व्हेरी क्लोजली रिलेटेड टू इंडिया, अफेअर्स ऑफ इंडिया. म्हणजे हे जे आयुक्त मंडळ आहे किंवा नियंत्रण मंडळ आहे याचा फार जवळचा संबंध भारतीय प्रशासनाशी, भारतीय नियंत्रणाशी, नियमनाशी होता असं आपल्याला म्हणता येईल. या मंडळाला पॉवर्स होत्या, अधिकार होते. सुपरिटेंडेंट अँड कंट्रोल ऑफ ब्रिटिश टेरिटरीज, superintendent, direct and control of all acts, operations relating to military and revenues. अशा पद्धतीनं त्याला काय अधिकार होते. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे the board of control was divided into 6 departments: accounts, revenue, judicial, military, secret, political, फॉरेन अँड पब्लिक. आणि त्या बोर्ड ऑफ कमिशनरला किंवा बोर्ड ऑफ कंट्रोलला महत्वाचे अधिकार होते, महत्वाचे पॉवर होते, आणि महत्वाचे अधिकार असतानाच हे मंडळ काय करत होतं की महत्वाचे निर्णय घेण्याचं काम हे आयुक्त मंडळ किंवा हे नियंत्रण मंडळ करत होतं असं आपल्याला लक्षात येतं. आयुक्त मंडळ किंवा नियंत्रण मंडळ करत होतं असं आपल्याला लक्षात येतं. त्यामध्ये प्रामुख्यानं की या देशामधलं जे ब्रिटिशांच्या वसाहती आहेत, टेरिटरीज आहेत, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम आणि त्यांच्या व्यापारावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत होतं. त्यानंतर नागरी सेवा, मिलिटरी सेवा आणि महसूल सेवा याचं नियंत्रण करण्याचा अधिकार या कोर्ट ऑफ कमिशनरला किंवा बोर्ड ऑफ कमिशनरला, बोर्ड ऑफ कंट्रोलला होता असं आपल्याला लक्षात येतं. त्याबरोबरच हे बोर्ड ऑफ कमिशनर लेखा, महसूल, न्याय, लष्कर अशा वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्याचं विभाजन झालेलं होतं किंवा त्याचं विघटन झालेलं होतं, असे चित्र आपल्याला यामध्ये दिसतं.
आता हे जे बोर्ड ऑफ कमिशनर आहे हे महत्वाचं आहे, कारण तेच भारतातला कारभार प्रामुख्यानं करण्याचा प्रयत्न करत होतं असं आपल्याला दिसतं. मग यामध्ये गव्हर्नर जनरलची नेमणूक करणं, यामध्ये कमांडर इन चीफची नेमणूक करणं, कायदे संमत करणं, या पद्धतीची कामं ही प्रामुख्यानं ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारच्या वतीनं करण्याचा प्रयत्न भारतामध्ये जे बोर्ड ऑफ कमिशनर्स किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल करत होता असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये जो गव्हर्नर जनरल आहे तो गव्हर्नर जनरल हा प्रमुख होता आणि त्यावेळेला 3 प्रांत होते, कलकत्ता, मुंबई आणि मद्रास. या गव्हर्नर जनरलची नेमणूक ही कलकत्त्यामध्ये असायची, वेस्ट बेंगॉलमध्ये असायची, कलकत्त्यामध्ये, आणि तो सुपिरियर होता, तो वरच्या पातळीवरचा होता. आणि याबरोबरच त्याला प्रामुख्यानं हे सगळे नियंत्रणाचे अधिकार होते असे चित्र आपल्याला दिसतं. आणि यामध्ये मग या बोर्ड ऑफ कंट्रोलचं काही वेगवेगळी खाती होती. फॉरेन डिपार्टमेंट म्हणजे परदेशी खातं, गृह खातं होम डिपार्टमेंट, फिनान्शियल डिपार्टमेंट वित्तीय खातं, मिलिटरी डिपार्टमेंट म्हणजे लष्करी खातं, अशा पद्धतीनं त्याची खाती होती. आणि 2 कॉलेजेस होते, एक हेल्बर्ग कॉलेज आणि अस्कोम्बे अकॅडमी म्हणून, आणि ती नागरी आणि लष्करी रिक्रुटमेंट करण्यासाठी आवश्यक जे मनुष्यबळ आहे ते आवश्यक मनुष्यबळ निर्माण करण्याचा प्रयत्न, ट्रेन करण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडून केला जात होता असे चित्र आपल्याला दिसतं. त्यावेळेला तुम्हाला आठवतं का बघा, 3 प्रांत होते, पश्चिम बंगाल किंवा कलकत्ता प्रांत, बॉम्बे आत्ताचा मुंबई, आणि मद्रास म्हणजे आत्ताचा चेन्नई. यामध्ये जो गव्हर्नर जनरल आहे तो गव्हर्नर जनरल हा सगळ्यात प्रमुख होता आणि त्याचं जे ऑफिस होतं ते कलकत्त्याला होतं, ऑफिस कलकत्त्याला होतं, आणि तो या प्रशासनातला उच्च अधिकारी होता. आणि त्याच्या खाली त्याच्या अंडर गव्हर्नर असायचे. मग तो बॉम्बेचा गव्हर्नर आणि मद्रासचा गव्हर्नर अशा पद्धतीने होते. आणि याच्यावरती प्रामुख्यानं नियंत्रण या गव्हर्नर जनरलचं होतं, ती प्रमुख अथॉरिटी होती. असे चित्र आपल्याला या अनुषंगानं विचारामध्ये घेता येतं. आता यामध्ये हे जे बोर्ड ऑफ कमिशनर्स आहे किंवा हे जे बोर्ड ऑफ कंट्रोल आहे, हे बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा बोर्ड ऑफ कमिशनर याची वेगळी खाती होती, डिपार्टमेंट्स होती. यामध्ये फॉरेन डिपार्टमेंट म्हणजे विदेशी खातं किंवा परकीय खातं, होम डिपार्टमेंट म्हणजे गृह खातं, फायनान्स डिपार्टमेंट वित्त खातं, आणि मिलिटरी डिपार्टमेंट म्हणजे लष्कर खातं. आता आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे जे संबंध आहेत त्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे संबंध बघण्याचं काम हे फॉरेन डिपार्टमेंट, इंटरनॅशनल रिलेशन्स विथ इंडिया. होम डिपार्टमेंट देशांतर्गत ज्या गोष्टी, न्याय असेल, कायदा असेल, महसूल असेल, हे सगळं हाताळण्याचं काम होम डिपार्टमेंट गृह खातं करत होतं. वित्त खातं फायनान्स डिपार्टमेंट काय करत होतं की महसूल गोळा करणं, खर्च करणं, जबाबदाऱ्या पार करणं, त्यासाठीची अंदाजपत्रक तरतूद करणं, बजेटरी प्रोव्हिजन्स करणं, या गोष्टी प्रामुख्यानं या फायनान्स डिपार्टमेंटला किंवा हे फायनान्स डिपार्टमेंट करत होतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि मिलिटरी डिपार्टमेंट काय करत होतं तर मिलिटरी डिपार्टमेंट ब्रिटनचं लष्करी साम्राज्य किंवा लष्कर वाढवण्याचा, लष्करी सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न ब्रिटनचं प्रामुख्यानं हे मिलिटरी खातं, लष्करी खातं करत होतं. मग त्यासाठी मिलिटरी अधिकारी तयार करणं, त्यांना ट्रेनिंग देणं, प्रशिक्षण देणं, अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या म्हणजे लष्कराच्या संदर्भातलं जे म्हणून काय आहे ते सगळं करण्याचं काम हे मिलिटरी डिपार्टमेंट करत होतं, मिलिटरी खातं करत होतं असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारनं 2 कॉलेजेस स्थापन केलेली होती इंग्लंडमध्ये. 2 कॉलेजेस, महाविद्यालय, एक म्हणजे हेल्बर्ग कॉलेज आणि ऍड्स्कोम्ब अकॅडमी कॉलेज असे त्यांनी केलेले होते. हे कशासाठी केलं होतं तर भारतात जे अधिकारी लागतील ते भारतात लागणारे अधिकारी हे ते प्रामुख्यानं हे जे सिव्हिल कॉलेज होतं
हेल्बर्ग कॉलेज हे सिव्हिल कॉलेज होतं, नागरी कॉलेज होतं. आणि ही जी अकॅडमी होती ऍड्स्कोम्बे अकॅडमी, हे प्रामुख्याने मिलिटरी कॉलेज होतं. आणि ते काय करत होते की भारतात लागणारे अधिकारी जे ऑफिशियल्स आहेत ते अधिकारी तयार करण्याचं काम हे सिव्हिल कॉलेज हेल्बर्ग कॉलेजमध्ये ते करत होते. आणि ऍड्स्कोम्ब कॉलेजमध्ये लागणारं जे मिलिटरी फोर्स आहे, मिलिटरी संसाधन आहे, ते मिलिटरी संसाधन हे तयार करण्याचं काम, निर्माण करण्याचं काम हे प्रामुख्यानं या दोन कॉलेजेस मधून केली जात होती. म्हणजे जे काय अधिकारी लागणार आहेत, मिलिटरी आणि नागरी सिव्हिल, ते सगळे अधिकारी ते इंग्लंडमधूनच घ्यायचे. आणि ते प्रामुख्यानं हेल्बर्ग कॉलेज आणि ऍड्स्कोम्ब कॉलेज यामध्ये तयार झालेलं, यामध्ये शिकलेलं, यांनाच ते प्रामुख्यानं त्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न किंवा ते त्यामध्ये संधी देत होते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एकूण आपल्याला ह्या सार्वजनिक आयव्यय विषयक अभ्यास करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या MA च्या त्या डिझर्टेशन मध्ये कोलंबिया विद्यापीठाला सादर केलेल्या 1917 मध्ये त्यांना ती डिग्री प्राप्त झाली. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार कसं भारतावरती अन्याय करत होतं, कसं ते भारताची पिळवणूक करणार होतं, या संबंधीचं सगळं विवेचन ते देण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामध्ये ते असं सांगतात की एकतर ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार जे काय कर्तव्य, ज्या काय जबाबदाऱ्या पार पाडत होतं, ते भारताचा विकास व्हावा, भारताची प्रगती व्हावी, भारतीय नागरिकांचं कल्याण व्हावं, भारतीय समाजाचं कल्याण व्हावं, ह्या हेतून ते करत नव्हते. त्यांचा हेतू असा होता की इंग्लंडचा विकास होईल, इंग्लंडच्या समाजाचं कल्याण होईल, इंग्लंडच्या नागरिकाचं कल्याण होईल, अशाच पद्धतीची व्यवस्था ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारच्या कालावधीमध्ये ब्रिटननं किंवा ब्रिटिश सरकारनं केली होती. अशा प्रकारची मांडणी, अशा प्रकारचे विवेचन विश्लेषण देण्याचा प्रयत्न हे यामध्ये करतात. आणि या पार्श्वभूमीवरती पहिल्यांदा ते काय करतात की ईस्ट इंडिया कंपनी सरकारचं प्रशासन कसं होतं, ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं, ते प्रशासन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये मग ते ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार महसूल गोळा करत असताना कुठले कर गोळा करत होते आणि कर गोळा करत असताना भारतीय नागरिकाची पिळवणूक कशी होत होती, भारतीय शेतीचा, उद्योगाचा विकास होणार नाही याची दक्षता ते कशी घेत होते, आणि खर्च करत असताना भारतीय नागरिकाचं कल्याण न करता, भारतीय नागरिकांच्या कल्याणामध्ये वाढ घडवून न आणता इंग्लंडची प्रगती, ब्रिटिशांची प्रगती, ब्रिटिशांच्या कल्याणामध्ये कशा पद्धतीनं वाढ होऊ शकेल या संबंधीची मांडणी, या संबंधीचं विवेचन विश्लेषण करण्याचा ते प्रयत्न करतात. आणि म्हणून पहिल्यांदा ते ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन आपल्या पुढे ठेवतात, मॅनेजमेंट ठेवतात, ऍडमिनिस्ट्रेशन ठेवतात, आणि ते सांगतात की या प्रशासनामध्ये भारतीय नागरिकाला प्रवेश नव्हता. भारतीय नागरिकाला प्रवेश नव्हता कारण भारतीय नागरिकाला त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या त्या प्रशासनामध्ये भाग घेण्यासाठी त्यांचे शेअर्स, भाग खरेदी करायला लागायचे, आणि ते भाग हे प्रामुख्यानं ते इंग्लंडच्या नागरिकांनाच ते देत होते, इंग्लंडच्या नागरिकांनाच ते देत होते. त्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनामध्ये भारतीय नागरिकांना कुठलंही स्थान नव्हतं. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीय नागरिकांचा सहभाग नव्हता एका बाजूने, आणि ते जे निर्णय घ्यायचे ते सगळे निर्णय हे ब्रिटिशांच्या बाजूनं, इंग्लंडच्या बाजूनं, इंग्लंडच्या लोकांच्या बाजूनं आणि भारताच्या विरोधी, भारताच्या प्रतिकूल अशा पद्धतीनं ते घेत होते, असं त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे. मग हे प्रशासन कसं होतं, त्याचं स्वरूप कसं होतं आणि ते नेमकं काय करत होतं हे सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात
की ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन एकूण 3 घटकांचं, 3 ऑर्गन्स मिळून तयार झालेलं होतं. कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स म्हणजे संयोजन मंडळ किंवा संयोजकांचं मंडळ, कोर्ट ऑफ डायरेक्टर्स संचालकांचं मंडळ आणि बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजे नियंत्रण मंडळ, असे 3 घटक होते. त्यातला जो कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स आहे म्हणजे संयोजकांचं मंडळ आहे, ते संयोजकांचं मंडळ एकूण 24 सदस्यांचं होतं आणि ते ईस्ट इंडिया कंपनीचे जे भागधारक आहेत, शेअर होल्डर्स आहेत, या शेअर होल्डर्सनी निवडून गेलेले ते 24 सभासद असायचे आणि ते 24 सभासद त्यांना लोकांनी मतदान करून निवडून दिलेलं होतं. पण मताचा अधिकार आपल्याला कसं एक व्यक्ती एक मत एक मूल्य, ही जी व्यवस्था आहे आपल्या लोकशाहीमध्ये, आपल्या संविधानामध्ये, तशा प्रकारची व्यवस्था या ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारमध्ये नव्हती. ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर्स घेतलेले आहेत त्यांना तो मताचा अधिकार होता आणि तो मताचा अधिकार सुद्धा प्रामुख्यानं की ज्याचा शेअरचा भाग अधिक आहे, तो शेअरचा भाग अधिक असलेल्या त्या शेअर होल्डरला मताचा अधिक अधिकार होता आणि शेअर ज्याचा कमी आहे त्याला मताचा अधिकार कमी होता. म्हणजे 500 पाऊंड स्टर्लिंगचा शेअर असेल तर त्याला मताचा अधिकार नव्हता. 1000 असेल तर 1 मत, 3000 असेल तर 2 मतं, 6000 असेल तर 3 मतं आणि 10,000 1 लाख पाऊंड स्टर्लिंग किमतीचे जर शेअर असतील तर साधारणतः 4 मतं देण्याचा अधिकार होता. अशी व्यवस्था ही त्यामध्ये केलेली होती असं आपल्याला म्हणता येतं. आणि हे जे मंडळ आहे ते काय करायचं, संयोजकांचं मंडळ, बोर्ड ऑफ जे डायरेक्टर्स आहेत किंवा कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आहेत, संचालक मंडळ आहे, त्यांना निवडून देण्याचं काम करत होतं आणि त्यांची पात्रता, इलिजिबिलिटी काय असायला पाहिजे याचं ते काम करत होतं. आणि दुसऱ्या बाजूनं भारत आणि इंग्लंड यांच्यामधले संबंध कसे चांगले निर्माण करता येतील किंवा ते कसे वाढवता येईल या दृष्टीनं प्रामुख्यानं प्रयत्न करण्याचा किंवा प्रयत्न हे ईस्ट इंडिया कंपनीचं हे जे कोर्ट ऑफ प्रोप्रायटर्स आहेत ते करत होतं असं आपल्याला म्हणता येतं. आणि यामध्ये मग शेअर लाभांश निश्चित करणं, यामध्ये ते प्रतिनिधी निवडून देणं, यामध्ये नियमावली तयार करणं, कायदे तयार करणं, सुधारणा करणं यासारखी कर्तव्य प्रामुख्यानं करण्याचा प्रयत्न ते करत होते असं आपल्याला म्हणता येतं. त्याबरोबरच हे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आहेत याचे अनेक भाग होते आणि ते प्रामुख्यानं ईस्ट इंडिया कंपनीचे सरकारचा कारभार हे प्रामुख्यानं करण्यासाठीची मदत ही ती करत होतं असं आपल्याला या संदर्भामध्ये दिसता येतं. त्यामध्ये त्याची पात्रता काय पाहिजे, त्यांनी कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या, त्याचे प्रामुख्यानं जे लागणारे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींची नेमणूक करणं आणि ती प्रतिनिधींची नेमणूक प्रामुख्याने नागरी सेवा आणि मिलिटरी सेवा यामधून करण्याचं काम हे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स किंवा संचालक मंडळ करत होतं असं आपल्याला लक्षात येतं. त्यांची सगळ्यात महत्वाची बॉडी म्हणजे ज्याला आपण कोर्ट ऑफ कंट्रोल किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल असं म्हणतो, त्याला बोर्ड ऑफ कमिशनर्स असं सुद्धा म्हटलेलं आहे, आयुक्त मंडळ किंवा ज्याला नियंत्रण मंडळ असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ही महत्वाची बॉडी तुम्ही कुठेतरी इतिहासामध्ये अभ्यासलेला असेल बघा की ईस्ट इंडिया कंपनीचं किंवा ब्रिटनचं सरकार आपल्या देशामध्ये असताना प्रामुख्याने 3 प्रांत होते, कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास अर्थातच चेन्नई. आणि हे तिन्ही हे प्रामुख्यानं बोर्ड ऑफ कंट्रोल किंवा बोर्ड ऑफ कमिशनरच्या कंट्रोलमध्ये होतं. यामध्ये गव्हर्नर जनरलची नेमणूक केली जायची आणि तो गव्हर्नर जनरलचं जे हेड ऑफिस होतं ते गव्हर्नर जनरलचं हेड ऑफिस हे प्रामुख्यानं कलकत्त्यामध्ये होतं आणि त्याचं नियंत्रण, त्याचं मॉनिटरिंग, रेग्युलेशन हे बाकीच्या गव्हर्नर्सवरती होते. गव्हर्नर हा बॉम्बेचा होता आणि गव्हर्नर हा मद्रासचा सुद्धा होता. आणि महत्वाच्या सगळ्या जबाबदाऱ्या प्रामुख्यानं महत्वाचे सगळे अधिकार हे प्रशासनाचे, व्यवस्थापनाचे हे या कोर्ट ऑफ कमिशनरला किंवा कोर्ट ऑफ कंट्रोलला होते, बोर्ड ऑफ कंट्रोलला होते असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून यामध्ये आपल्याला असं चित्र दिसतं या ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या प्रशासनामध्ये याचं मूल्यमापन करत असताना काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात की एकतर हे प्रशासन, या प्रशासनामध्ये भारताचा कुठलाही प्रतिनिधित्व नव्हता,
कुठल्याही भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार नव्हता. आणि तिथं प्रामुख्यानं मतदानाचा अधिकार हा ईस्ट इंडिया कंपनीचे भाग किंवा शेअर्स किती विकत घेतले त्याच्यावरती तो मतदानाचा अधिकार होता. मग कुणाला अधिकार नाही, कुणाला 1 मताचा अधिकार, 2 मताचा अधिकार, 3 मताचा अधिकार, 4 मताचा अधिकार, अशा पद्धतीचं ते होतं. प्रामुख्यानं 2 कॉलेजेस त्यांनी इंग्लंडमध्ये चालू केली होती. एक सिव्हिल कॉलेज आणि मिलिटरी कॉलेज. हे सिव्हिल कॉलेजमध्ये भारतामध्ये जे अधिकारी लागतील महसूल मधले, रेव्हेन्यू मधले, त्यांची नेमणूक या कॉलेजमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांची केली जात होती. ते सगळे ब्रिटिश होते, ते सगळे ब्रिटनचे होते. आणि लोअर जो स्टाफ होता म्हणजे खालच्या पातळी, खालच्या केडर मधला, तो स्टाफ फक्त भारतातून ते घेत होते. नंतर त्याचा संदर्भ येणार आहे अजून. आणि ते मिलिटरीमध्ये सुद्धा जे सगळे अधिकारी आहेत ते अधिकारी प्रामुख्यानं तिथले ते घ्यायचे. आणि इंग्लंडमधून नेमणूक केलेले अधिकारी, नागरी अधिकारी असतील किंवा लष्करी अधिकारी असतील, त्यांचं वेतन, त्यांना सुविधा, त्यांना वेगळ्या फॅसिलिटी फार दिल्या जायच्या. आणि भारतातून नेमणूक केलेले अधिकारी त्यांचा दर्जा ते कमी ठेवायचे आणि वेगवेगळ्या सुविधा त्यांना द्यायच्या नाहीत, कमी असायच्या. आणि प्रामुख्यानं ते फार मोठ्या प्रमाणावरती डिस्क्रिमिनेशन करण्याचा प्रयत्न करत होते. आणि हे सगळे निर्णय हे इंग्लंडच्या प्रगतीसाठी, ब्रिटिशांच्या प्रगतीसाठी, ब्रिटिशाच्या कल्याणासाठी भारताचे विरोधी, भारताची पिळवणूक करणारे असे होते. अशा प्रकारची कडक टीका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या MA डिझर्टेशन मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ईस्ट इंडिया कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारचं प्रशासन कसं होतं, व्यवस्थापन कसं होतं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं असं म्हणणं होतं की जर भारतीयांना त्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं असतं, भारतीय नागरिक जर त्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये असते, तर कदाचित भारताची जेवढी लूट आणि पिळवणूक ब्रिटन सरकारने केली, प्रामुख्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या कालावधीमध्ये, तेवढी ती केली नसती. आणि भारताचा विकास झाला असता, भारतीय नागरिकांचं कल्याण त्यामधून साध्य करता आलं असतं. आणि यासाठी म्हणून आपल्याला की मताचा अधिकार दिला नाही, प्रशासनामध्ये सहभाग दिला नाही, आणि त्या प्रशासनाचा वापर एकांगी ब्रिटिश अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी, ब्रिटिश राजवटीच्या विकासासाठी, ब्रिटिश नागरिकांच्या विकासासाठी आणि तिथले नागरी अधिकारी आणि लष्करी अधिकारी सुद्धा प्रामुख्याने इंग्लंड मधल्या महाविद्यालयामध्ये शिकून आलेले ते नेमणूक करायचे. आणि भारतामधले फक्त सपोर्टिंग स्टाफ, ज्याला असं आपण म्हणतो, ज्याला आपण खालच्या दर्जाचा स्टाफ असं म्हणून, तोच घ्यायचे. आणि त्यामध्ये पण ते भेद करायचे. तो भेद असा करायचे की वेतन किंवा पगार फार कमी द्यायचे. भारतीय नागरिकांची जी नेमणूक केलेली आहे, अपॉइंटमेंट केलेली आहे, आणि कुठल्या सुविधा देत नव्हते, फार सुविधा देत नव्हते. मात्र इंग्लंडमधून जो लष्करी अधिकारी नेमणूक झालेला आहे, जो सिव्हिल अधिकारी, नागरी अधिकारी नेमणूक झालेला आहे, त्याला मात्र फार मोठ्या प्रमाणावरती ते पगार द्यायचे. पगारातली भिन्नता, वेतनातली भिन्नता खूप मोठी होती. आणि दुसऱ्या बाजूनं सेवा सुविधा ब्रिटनमधले नेमणूक झालेल्या अधिकाऱ्या होत्या, त्या भारतीय नागरिकाला नव्हत्या. अशा प्रकारची व्यवस्था, अशा प्रकारची रचना ही त्यामध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता, असं आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीचं प्रशासन असं होतं. आणि या प्रशासनाचा वापर करून ते महसूल गोळा करत होते, की काही कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत होते, गोळा केलेला महसूल खर्च करत होते. आणि त्यामधून प्रामुख्यानं इंग्लंडचा विकास, इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा विकास, इंग्लंडच्या सामाजिक कल्याणामध्ये वाढ आणि भारताची अधोगती, भारताची लूट, भारताची प्रगती कशी कमी होऊ शकेल या संबंधीची रचना, या संबंधीची व्यवस्था करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. अशी सगळी मांडणी त्यांनी MA प्रबंधामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी यामध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता, असं आपल्याला लक्षात येतं. आणि याला आपण ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ईस्ट इंडिया कंपनी गव्हर्नमेंट असं म्हणतो. आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे की फायनान्सेस ऑफ ईस्ट इंडिया कंपनी गव्हर्नमेंट याचा विचार करायचा आहे. आणि फायनान्सेसचा विचार करताना प्रामुख्यानं ते महसूल कसा गोळा करत होते, ते कोणत्या बाबींवरती खर्च करत होते, ते कोणत्या विकासासाठी खर्च करत होते, याचा विचार आपल्याला करायचा आहे. म्हणजे वी ट्राय टू स्टडी ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ईस्ट इंडिया कंपनी गव्हर्नमेंट. नाउ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स finance of East India Company government, in which how finance revenue was being collected, what taxes being collected,
what expenditure was being carried out, and what duties and responsibilities East India Company government was discharging. All those things that we are expected to study so far as finance of East India Company government is concerned. And today we try to study administration of East India Company government that is there. अशा प्रकारे आतापर्यंत आपण काय करत होतो की ईस्ट इंडिया कंपनी